नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जन्म सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये आपण झेडपी मध्ये आलो, जिल्हा परिषद मध्ये. दादा दाखवा सगळीकडे, हे आपलं जिल्हा परिषद आहे आणि इथं अध्यक्ष ह्यांची निवड झालेली आहे. पालकमंत्री सुद्धा इथं आलेले आहेत आणि पूर्ण सदस्य आहेत. हे आपले विकासासाठी आपल्या तालुक्यातला विकास करणार आहेत. त्यांच्यासाठी हे सभागृह आहे. आपल्या तालुक्यातल्या विविध प्रश्नावर प्रश्न मांडण्यासाठी. हे दादा इकडं बघा, इकडं दाखवा दादा, इकडं दाखवा. तिकडले जे आमदार आहेत सचिन कल्याण शेट्टी, हे वहिनी आहेत. आपण यांच्या बरोबर संवाद साधणार आहे आणि वहिनींना विचारणार आहे की दादा आमदार आणि वहिनी सदस्य काय असणार आहे रणनीती. मला सांगा वहिनी, दादा एक आमदार आहेत आणि वहिनींना तिथल्या मतदारांनी निवडून दिलं, कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. प्रथम तर मी सगळ्यांना नमस्कार करते आणि भारतीय जनता पार्टीने आम्हाला उमेदवारी दिली आणि सगळ्या त्या गटातल्या जनतेने आम्हाला निवडून दिलं. त्या सगळ्यांचे आभारही मानते आणि खूप छान वाटतं. मला सांगा बहिणी, अक्कलकोट मध्ये काय काय विकास व्हायला पाहिजे? आता दादा तर आमदार आहेत, अख्खी भाजप वरून खाली पर्यंत तुमच्याकडे सत्ता आहे. काय अक्कलकोटचा विकास व्हायला पाहिजे? अक्कलकोटला सगळ्या महाराष्ट्र असेल, भारतातले लोक बघत असतात की स्वामी महाराज आपले अक्कलकोटचे आहेत. तिथं काय विकास व्हायला पाहिजे आणि काय काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे मागच्या 7 वर्षापासून दादा आमदार आहेत आणि बरंचसं विकास कामं त्यांनी आधी केलेले आहेत. पण दादा तुम्ही म्हणल्यासारखं स्वामी समर्थांचं क्षेत्र हे तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तो प्रसिद्ध आहे आणि राज्यातूनच नाही, देशातून सगळे भक्तगण अक्कलकोटला येत असतात. सध्या आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्र भाऊ आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गोरे भाऊ, ह्या दोघांच्याही नेतृत्वाखाली दादा स्वतः सगळ्या गोष्टींकडे ते लक्ष देत आहेत. आणि आता सध्या अक्कलकोट शहराचे नगराध्यक्ष हे मिलनदादा कल्याण शेट्टी आहेत. ते पण पदावर आल्यानंतर तेही खूप साऱ्या गोष्टी करतायत. तालुका आणि शहर म्हणून विकासाची कामं होतही आहेत आणि भविष्यातही आम्हाला असं वाटतं की अजून ज्या काही गोष्टी राहिलेल्या असतील, म्हणजे ते रस्त्याचे असतील किंवा पाण्याचा विषय जो असेल, पूर्णत्वास तो जाणार आहे, पण ते लवकरात लवकर दादांनी पूर्ण करावं असं आम्हाला अपेक्षा वाटतेय. आता तुम्ही घरातच असणार आहे एकत्र आणि लोक तुमच्याकडे येणार आहेत की म्हणणार आहेत वहिनी नाही, आमचं काम असं असं दादानी केलं नाही आणि हे करायला पाहिजे. त्यावेळेस तुमची भूमिका काय असणार आहे? मला असं वाटतं की खूप दादांचा कामाचा विषय असतो की एखादं काम ते अगदी जेन्युअन असेल तर दादा 100% ते त्यांचं काम म्हणजे करून देण्यासारखं असेल तर करून देतात. किंवा खूप साऱ्या गोष्टी अशा असतात कधी कधी ते नियमांमध्ये बसत नसेल एखादं काम तर ते तशी कामं ते करून देत नाहीत. पण लोकांच्या अडी अडचणी असतील आणि त्यांची महत्वाची कामं असतील तर दादा असतील किंवा घरातले सगळे सदस्य असतील किंवा आमच्या पक्षातील इतर पदाधिकारी असतील, सगळे म्हणून 100% ते काम करून देतात. आणि आमच्याकडेही काही महिला येतात, त्यांच्या अडचणी असतात, मग त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करायचा आम्हीही प्रयत्न करतो. मला सांगा, दादाचा आवडता देव कोणता आहे? आवडता देव, अच्छा, ओके. तसं तुम्ही राजकीय भाषेत तुम्ही विचारताय, दादांचेच नाही, आमचं म्हणजे संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे जेवढी आम्ही कार्यकर्ते आहेत, आमच्या सगळ्यांचेच देव म्हणजे एक आमचे भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आणि आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब, ह्या सगळ्यांकडून आम्हाला प्रेरणा मिळतीये, म्हणून तेच आमचे सगळ्यांचे देव आहेत. दादा देवदर्शन करतात का नाही? हो, आम्ही सगळेजणच देवदर्शन करतो. दादा पण देवदर्शन करतात. आमचे कुलदैवत असेल श्री वीरभद्रेश्वर आणि आमच्या अक्कलकोटचे स्वामी समर्थ असतील किंवा इतरही देवदर्शन आम्ही सगळेच करत असतो. मला सांगा ताई, दादाला काय काय आवडतंय आणि तुमची आवड आणि दादाची आवड काय काय आहे? दादांना कुटुंबासोबत वेळ घालवायला पण आवडतं आणि तितकंच की मतदारसंघातले जे लोक आहेत त्या सगळ्यांसोबत त्यांच्यासोबतही वेळ घालायला दादांना आवडतं.
आवडीनिवडी म्हणजे दादा एक साधं व्यक्तिमत्व आहे आणि प्रचंड कामाचा व्यसन असणारा माणूस आहे. अतिशय कामसुते आहेत आणि छान काम करतात. ते कामच त्यांचं आवड आहे असं मला वाटतं. मला सांगा, दादाचे किंवा तुमचे एका कुठल्या तर कारणावरून वाद झालेत का कुठल्या तर? नाही, दादा खूप समाधानी आहेत आणि शांत आहेत. सतत कामात असणारा माणूस आहे. वाद असं नाही म्हणता येणार की नेहमीसारखं ते म्हणजे पुढच्यांना खूप चांगल्या प्रकारे ते शांत करू शकतात आणि समाधानी ठेवू शकतात ते. मला सांगा ताई, आता तुम्हाला सदस्यपद जनतेमध्येच जावं लागणार आहे. ते जेवणाचं वगैरे कसं करणार हो? सगळं हे मॅनेज कसं करणार? मला असं वाटतं की फक्त दादाच नाही, आमच्या घरातले प्रत्येक सदस्य राजकारण असेल, समाजकारण असेल किंवा शैक्षणिक इतर कोणत्या ना कोणत्या कामामध्ये ते व्यस्त असतात. पण माझ्या घरामध्ये सकाळचं जेवण जे आहे ते सगळेजण अगदी सकाळी 10 वाजता जेवण करूनच ते बाहेर पडतात आणि दिवसभर दादांचं जेवण वेळेवर जरी नाही झालं तर रात्री परत ते 8-9 वाजता, म्हणजे आधी व्हायचं की रात्री 11-12 दादांना जेवायला व्हायचे, पण आता ते पूर्ण प्रयत्न करतात की बाबा म्हणजे आपण स्वतः जर आरोग्याची काळजी घेतलं तरच कुटुंब असतील, कार्यकर्ते असतील, त्यांना आपण ह्याही गोष्टी सांगू शकू. म्हणून ते रात्री 10च्या आत जेवायचा प्रयत्न करतात. आम्हीही सगळे घरातल्या महिला त्यांचं आरोग्य, कुटुंबाचं आरोग्य कसं चांगलं राहील ह्याकडे आम्ही सगळेजण पूर्ण लक्ष देतो. मला सांगा ताई, तुमचे सासरे इकडं सदस्य होते, आता एवढे सगळेच लोक निवडून आलेत भाजपाचे, कसं वाटते तुम्हाला हे? खरंच खूप छान वाटतं. आता रामभाऊ असतील किंवा इतरही ज्येष्ठ नेते जे आहेत ते सगळ्यांनी सांगितलं, एक काळ असा होता की भाजपचे 1-2 सदस्य फक्त असे त्या तालुक्यातून ते निवडून यायचे, पण आता खरंच एक हाती सत्ता आपल्या जिल्हा परिषदमध्ये आमच्या भाजप पक्षाचा आलाय. खूप मन भरून आलंय, कारण माझ्या लग्नाला ही 21 वर्षे झाली. त्यामुळे त्या पक्षाचे जे थोडंफार चढ उतार आहेत ते मीही बघितले खूप आधीपासून. ह्या सगळ्यांमागे खूप लोकांचे कष्ट आहेत. भाजपमधल्या वरिष्ठ लोकांचे सगळे त्यांनी जो कष्ट घेतला तो आजचा दिवस आम्ही सगळे सदस्य आम्ही बघतोय. अगदी आमचा जिल्हा असेल, राज्य असेल आणि देश असेल संपूर्ण भाजपमय झालेला आहे आणि त्याच्यासोबत आम्हा सगळ्यांची जबाबदारी सुद्धा वाढलेली आहे. जे शब्द आम्ही जनतेला दिलेला आहे, वरिष्ठांकडे जाऊन त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करून घेणं आणि जनतेला त्यांच्या अडीअडचणी सोडवून विकासाची कामं करून घेणं हे आमचं सगळ्यांचंच कर्तव्य असणार आहे. ताई मला सांगा, महाराष्ट्रातल्या सगळ्याच म्हणजे तुमचा अक्कलकोट मतदारसंघ आहे, काय सांगाल सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांना? म्हणजे काय म्हणते? मला सांगा, महाराष्ट्रातल्या लोकांना काय संदेश देणार आहेत की त्या मतदारसंघातला काय काय विकास झालेला आहे आणि काय होणार आहे अक्कलकोटमध्ये? मला असं वाटतं की तुम्ही आता राज्यभरात म्हणता, मी खूप लहान आहे, खूप साऱ्या गोष्टी सांगण्या इतपत मी खरंच मोठी नाही आहे. पण आधी म्हणल्यासारखं आमचं अक्कलकोट हे स्वामी समर्थांचं देवस्थान तिथं आहे. लक्षात असू दे, अक्कलकोट महाराज हे सोलापूरचे आहेत आणि हे देवस्थान म्हणजे सगळेच आपण महाराष्ट्रातले जे जनता आहे आपण अक्कलकोट स्वामी महाराजाला मानतो बरं का ताई. श्री स्वामी समर्थ हे ह्यांच्यामुळेच अक्कलकोट एवढं राज्यभरात ते पोचलेलं आहे, देशभरात ते पोचलेलं आहे आणि खूप छान म्हणजे भाजप पक्षाची सत्ता देशात आणि राज्यात असल्या कारणामुळं आज त्याच पक्षाचे आमदार असलेले सचिनदादा पक्षाच्या सहकार्यामुळे, वरिष्ठांच्या सहकार्यामुळे आणि त्यांनी देत असलेल्या भरपूर निधींमुळे सगळी विकासाची कामं आज तिथं करतायत. त्यामुळं सर्व जे राज्यभरातले जे भक्तगण आहेत अगदी त्यांनी दर्शनासाठी यावं आणि त्यांनी खूप छान प्रकारे इथं सगळ्या गोष्टींची सोयी सुविधा पण आहेत आणि कोणत्याही गोष्टींची कमतरता इथं असणार नाहीये. आणि आम्ही तिथले एक लोकप्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधीचे परिवारातले आणि पक्षातले लोक म्हणून आम्ही सगळेजण सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी तत्पर असणार आहोत. वहिनीने खूप काही चांगली माहिती दिली आहे. आपल्या दैनिक जनमत बरोबर संवाद साधला, दादाची आवड, दादाची निवड सगळीच सांगितली आहे. मी राहुल रणदिवेसह मुकुंद उकरंडे, सोलापूर न्यूज.